मी DM शिनगर. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या राज्यशास्त्राच्या तासाला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. गेल्या 2 तासापासून आपण भारताचे परराष्ट्र धोरण, त्याची वाटचाल हे सगळं पाहतोय. परराष्ट्र धोरण म्हणजे काय, राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय, राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण हे याचा परस्पर संबंध कसा आहे हे सगळं समजावून घेतलं. या तासाला आपल्याला परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक समजावून घ्यायचे आहेत. समोर दिलेला आहे पहा. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे ते परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरवता येते. परंतु परराष्ट्र धोरण ठरवताना अनेक घटकांचा त्यावर परिणाम होत असतो. पहिला मुद्दा आहे देशाचे भौगोलिक स्थान. तुम्ही पृथ्वीगोल पाहिला असेल किंवा जगाचा राजकीय नकाशा पाहिला असेल, त्यावरून कोणत्याही राष्ट्राचे भौगोलिक स्थान तुम्हाला दिसते. काही देश अन्य देशापासून दूर अंतरावर आहेत, तर काही राष्ट्राच्या आजूबाजूला अनेक शेजारी देश आहेत. काही राष्ट्रांना मोठा समुद्र किनारा लाभला आहे, तर काही राष्ट्राकडे भरपूर खनिज संपत्ती आहे. थोडक्यात देशाचा आकार, लोकसंख्या, जमिनीचा पोत, देशाला लाभलेला समुद्र किनारा, नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता या सर्वच बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्यावे लागतात. दुसरा मुद्दा आहे परराष्ट्र धोरण निश्चित करणाऱ्या घटकांमधला राजकीय व्यवस्था. लोकशाही स्वरूपाची राजकीय व्यवस्थेत संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्त्वाचे स्थान असते. कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयावर संसदेत चर्चा होते. विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहतात. संघराज्य व्यवस्था करणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना घटक राज्यांचाही विचार करावा लागतो. भारत हा संघराज्य घटक राज्यांचा देश आहे. कारण शेजारील राष्ट्रामधील घडामोडींचा घटक राज्यावर परिणाम होतो. उदाहरणार्थ श्रीलंकेतील घडामोडींचा तामिळनाडूवर आणि बांगलादेशात काही घडल्यास पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यावर त्याचा परिणाम होतो. बघा, असे का करावे लागते? आपल्या देशातील शांतता व स्थैर्य जितके महत्त्वाचे, तितकेच ते शेजारी देशामध्ये सुद्धा असणे महत्त्वाचे असते. म्हणूनच शेजारी राष्ट्रात लोकशाही निर्माण व्हावी म्हणून भारताला प्रयत्न करावे लागतात. तिसरा मुद्दा आहे अर्थव्यवस्था. आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरविण्यात फार महत्त्व प्राप्त झाले आहे. आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्राचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट बनले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थांचा परराष्ट्र धोरणावर 2 प्रकारे परिणाम होतो. पहिला मुद्दा आहे देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध, आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाला आकार देत असतात. दुसरा मुद्दा आहे सध्याच्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षे इतकेच महत्त्वाचे मानले जातात. आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम तितके सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळते. अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश कमी परावलंबी असतात व त्यांना स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण आखता येऊ शकते. चौथा मुद्दा आहे राजकीय नेतृत्व. परराष्ट्र धोरण ठरवण्यात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांचा मोठा वाटा असतो. परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न या पदावरील व्यक्ती करत असतात. उदाहरणार्थ पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादीची भर घातली. अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन संबंध सुधारण्यात मोठे योगदान दिलेले आपल्या लक्षात येते. यादी पूर्ण करा असा एक प्रश्न दिला आहे. खाली प्रश्न आहे, खाली काही नेत्यांची नावे व त्यांनी केलेले योगदान याबाबत माहिती दिली आहे. उदाहरणार्थ लाल बहादूर शास्त्री, ताश्कंद करार याप्रमाणे पुढील यादी पूर्ण करा. अ. इंदिरा गांधी, ब. राजीव गांधी, क. अटल बिहारी वाजपेयी,
खालील धोरणांचा पुरवठा करणारे प्रधानमंत्री कोण आहेत? डॉट 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 पूर्वेकडे पहा. डॉट 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 आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारतात गुंतवणूक वाढवण्याचे प्रयत्न. या रिकाम्या जागा ज्या आहेत या पाठाच्या आधारावर आपल्याला ह्या रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. पुढचा 5वा मुद्दा आहे प्रशासकीय घटक. कोणकोणते आहेत प्रशासकीय घटक? बघा, परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास, राजकीय अधिकारी इत्यादी प्रशासकीय घटकांचा समावेश असतो. परराष्ट्र धोरणासंबंधीचा अंतिम निर्णय जरी प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ घेत असले तरी त्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मदत करते. परराष्ट्र धोरणास आवश्यक अशी माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे, त्यावर आधारित योग्य सल्ला देणे इत्यादी कामे प्रशासकीय अधिकारी पार पाडतात. याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही महत्त्वाची भूमिका निभावतात. तुम्ही काय कराल? परराष्ट्र सचिव या पदावर तुम्ही काम करत आहात. प्रधानमंत्री चीनला भेट देणार आहेत. परराष्ट्र सचिव म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे तुम्ही प्रधानमंत्र्यांना चर्चेसाठी कोणते विषय सुचवाल असा प्रश्न विचारला आहे आपल्याला. इथपर्यंत आपण आलो. भारताचे परराष्ट्र धोरण जे आहे हे आपल्याला पुढच्या तासाला पाहायचं आहे. नंबर 67 पर्यंत पाठ वाचा. धन्यवाद.